अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, आमक्याचं आंदोलन चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेशासाठी लागू केलेली 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करा या मागणीसह इतर 14 वेगवेगळ्या मागण्या घेऊन आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतायत. पुण्यातल्या मांजरीमध्ये सुरू असलेल्या याच आंदोलनाचा विषय पेटल्यानंतर आंदोलनस्थळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली, पण विद्यार्थी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जात नाही, त्याचा लेखी GR मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मग इथंच झिरवळांनी आपल्या स्टाईलमध्ये विद्यार्थ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि जे नाही बोलायचं तेच बोलून बसले. मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी आंदोलनस्थळी केलेल्या याच वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ हे उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी तिथे पोहोचले. यावेळेला नरहरी झिरवळ यांनी खाऊन पिऊन आंदोलन करा, मी सुद्धा आंदोलनात चोरून खायचो आणि आंदोलन करायचो असा अजब सल्ला दिला. झिरवळांचं हे वक्तव्य काही विद्यार्थ्यांना खटकलं आणि त्यांनी तिथंच उत्तरही दिलं. नेमकं काय घडलं तुम्हीच पहा. ह्या आंदोलनाच्या दरम्यान मी पहिले तर विनंती करेन, अजित साहेबांनी सांगितलं मागण्या अनेक आहेत, वर्षानुवर्ष त्या मागण्या आणि त्या आश्वासनं आणि म्हणून त्याचा या ठिकाणी हा जो काही सगळं प्रकार दिसतो हा खूप दिवसाचा जटिल प्रश्न हा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे अशा पद्धतीचं उपोषण त्या ठिकाणी होतंय. पहिली माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलनं अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो. आंदोलन केलं असतं तुम्ही आज नाही, असं नाही होत, असं नाही होत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, आमक्याचं आंदोलन चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण. तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. झिरवळांच्या याच वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांच्या गंभीर आंदोलनाची थट्टा केली जात असल्याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू झाली. नरहरी झिरवळ हे कदाचित विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी बोलताना हे बोलून गेले असतील, पण मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काही निर्णय घेतला तर हे विद्यार्थी स्वतःहूनच उपोषण सोडतील हे मात्र तेवढंच खरं आहे. दरम्यान आपल्या वेगवेगळ्या 14 मागण्या पूर्ण करा या मागणीसाठी हे विद्यार्थी गेल्या 15 दिवसांपासून उपोषण करतायत आणि याच आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारकडून हालचालीही सुरू झालेल्या आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 15 विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास चर्चा केली, पण चर्चा सकारात्मक झालेली असली तरीही ठोस तोडगा निघू शकलेला नाहीये. मंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत असं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आदिवासी विभागाचा मंत्री आणि एक पालक म्हणून मी विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली आहे. आमची मुलं आता आपल्या हक्कांसाठी बोलू लागली आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असं मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. पण आता सरकार या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत, त्यांच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेणार, यावर तोडगा कधी निघणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पुण्याहून शगुफ्ता शेख, लोकमत.